हॅलो स्टुडंट्स, आज आपण एक्सरसाइज 4.2 मधला सेकंड आणि थर्ड क्वेश्चन हे टाईप पाहणार आहोत. दोन्ही साधारण एकसारखे आहेत. एकात फक्त इन्क्रीजिंग फंक्शनचा टाईप आहे आणि दुसऱ्यात क्वेश्चन 3 मध्ये डिक्रीजिंग फंक्शन. पण हा एक्सरसाइज सुरू करण्याआधी म्हणजे हा क्वेश्चन सुरू करण्याआधी मला तुम्हाला काही मी म्हटलं होतं ना, अल्जेब्रातला एक असा पार्ट आहे जो आपल्याला फारसा आपण पाहिलेला नसतो. तो तुम्हाला येत असतो, सगळ्यांना माहीत असतो, पण आपण तो कधी फारसा पाहिलेला नसतो. तर तो पार्ट काय थोडक्यात आधी आपण समजून घेऊया. इक्वॅलिटी मध्ये स्क्वेअर रूट घेतो आपण. इक्वॅलिटी म्हणजे उदाहरणार्थ हे बघा, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4, ह्याला इक्वॅलिटी म्हणायचं. ह्याचं जेव्हा आपण स्क्वेअर रूट घेतो त्यावेळी एक्स इक्वल्स प्लस ऑर मायनस 2, सिंपल प्लेन आहे. पण इनइक्वॅलिटी मध्ये स्क्वेअर रूट घेत असताना एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन 4 चं स्क्वेअर रूट कसं घ्यायचं, किंवा एक्स स्क्वेअर लेस दॅन 4, मी या बाजूला लिहितो इकडे, एक्स स्क्वेअर लेस दॅन 4 चं स्क्वेअर रूट कसं घ्यायचं हे माहिती असणं आवश्यक आहे. आता नेहमीप्रमाणे 4 चं स्क्वेअर रूट प्लस ऑर मायनस 2 घ्यायचंच, पण ज्यावेळेस तुम्ही त्यातलं पॉझिटिव्ह रूट घेता की नाही, पॉझिटिव्ह रूट, त्यावेळी हे साइन आहे तसं ठेवायचं. म्हणजे याचा आता स्क्वेअर रूट घेताना एक्स ग्रेटर दॅन हेच साइन ठेवून पहिल्यांदा पॉझिटिव्ह रूट घ्यायचं, अँड एक्स लेस दॅन मग निगेटिव्ह रूट घ्यायचं. अर्थ समजावून सांगतो मी तुम्हाला. बघा, पहिली गोष्ट मला याचा सांगा, या लाईनचा अर्थ काय, एक्स चा स्क्वेअर हा 4 पेक्षा मोठा पाहिजे, ग्रेटर दॅन 4 पाहिजे एक्स चा स्क्वेअर. म्हणजे एक्स 2 पेक्षा मोठे किंवा एक्स मायनस 2 पेक्षा लहान असले पाहिजेत. एक्स शुड बी ग्रेटर दॅन 2 और एक्स इज लेस दॅन 2. कसं, नंबर लाईन कडे बघा, 0 1 2 3 4 5 -1 -2 -3 -4 -5. इथं -2 आहे बघा आणि इथं +2 आहे बघा. एक्स 2 पेक्षा मोठा म्हणजे या साईडचा तुम्ही कोणताही नंबर सिलेक्ट करा, एक्स 2 पेक्षा मोठा आहे की नाही बघा, कुठलाही करा, या साईडला कुठेही जावा, या साईडला एक्स 2 पेक्षा मोठा आहे की नाही बघा, त्यातला कोणताही नंबर सिलेक्ट करा. हवा तो आता 5 सिलेक्ट केला समजा, तर 5 चा स्क्वेअर 25 हा 4 पेक्षा मोठा आहे की नाही बघा. इवन -2 च्या अलीकडे कुठेही या, एक्स लेस दॅन -2 हा नंबर घ्या, -3 चा स्क्वेअर +9 येतो, तोही 4 पेक्षा मोठा आहे की नाही बघा. म्हणजे 2 च्या राईट साइडचे कोणतेही नंबर्स आणि -2 च्या लेफ्ट साइडचे कोणतेही नंबर्स, त्यांचा स्क्वेअर हा कायम 4 पेक्षा काय असणार आहे, मोठा असणार. असंही करून बघा, एक नंबर हाई घेऊन बघा इकडचा. या हे बघा, हे जे आता मार्क केलेत की मी, हा -2 हा आणि हा +2, हे जे मार्क केलेत ना, ह्यांच्या मधलं काही पण घेऊन बघा. समजा 1 घेतला, 1, तर 1 चा स्क्वेअर हा ग्रेटर दॅन 4 आहे का बघा, नाही आहे. 1 चा स्क्वेअर 1 हा 4 पेक्षा मोठा नाही, त्यामुळे या दरम्यानचा आन्सर त्याला येऊ शकत नाही. पण आता इकडे बघा, एक्स चा स्क्वेअर हा 4 पेक्षा लहान पाहिजे तुम्हाला. आता स्क्वेअर रूट घेणार आहे, एक्स लेस दॅन, बघा हे साइन आहे तसं ठेवलं ना की त्याचं पॉझिटिव्ह रूट घ्यायचं. ह्याला 2 रूट आहेत, सांगा कोणते कोणते, +2 आणि -2 असे 2 रूट आहेत. पॉझिटिव्ह रूट घेताना आहे ते साइन म्हणजे लेस दॅन ग्रेटर दॅन आहे ते साइन, अँड निगेटिव्ह रूट घेताना साइन बदलायचं, -2. एक्स लेस दॅन 2, एक्स ग्रेटर दॅन -2. एक्स लेस दॅन 2 म्हणजे 2 च्या आत आणि ग्रेटर दॅन -2 म्हणजे -2 च्या वर. यातला कोणताही नंबर सिलेक्ट करून बघा, कुठलाही करा, -1 करा. चला, तर -1 चा स्क्वेअर हा 4 पेक्षा लहान आहे की नाही बघा. -1 चा स्क्वेअर हा 4 पेक्षा लहान आहे की नाही बघा. -2 +2 च्या मधले कुठलेही नंबर सिलेक्ट करून बघा आणि इथे रिप्लेस करा. त्याचा स्क्वेअर जो आहे तो 4 पेक्षा काय असला पाहिजे, लहानच असला पाहिजे. थोडक्यात यातनं काय तुम्ही काय लक्षात ठेवायचं, तर ज्यावेळेस तुम्हाला असा पुढे पार्ट येईल बघा, x + 2 चा ब्रॅकेट स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 16 असं येईल. आता इथं स्क्वेअर रूट घ्यायची वेळ आली तुम्हाला, तर बघा x + 2 हे त्याचं स्क्वेअर रूट झालं. ग्रेटर दॅन साइन ठेवलं तर 4 पॉझिटिव्ह घ्यायचे, अँड x + 2
साइन बदलायचं, स्क्वेअर रूट घेतला आपण, साइन बदलायचं आणि निगेटिव्ह स्क्वेअर रूट घ्यायचं. म्हणजे पॉझिटिव्ह रूट घ्या. प्रत्येक नंबरला 2 रूट असतात, प्लस और मायनस असतात ना, तर त्यातलं पॉझिटिव्ह रूट घेताना आहे ते साइन ठेवायचं, आहे ते जे असेल ते. निगेटिव्ह स्क्वेअर रूट घेताना साइन बदलायचं. साइन म्हणजे ग्रेटर दॅन, लेस दॅन, हे जे साइन आहेत ते बदलायचं असतं. साइन म्हणजे चिन्ह प्लस मायनस साइन नाही. पॉझिटिव्ह रूट घेताना आहे ते साइन म्हणजे ग्रेटर दॅन किंवा लेस दॅन आहे ते साइन, आणि निगेटिव्ह रूट घेताना साइन चेंज झालेलं, बदललेलं असतं. आता यातलाच आणखी एक पार्ट तो म्हणजे परफेक्ट स्क्वेअरची टर्म कशी ऍडजस्ट करायची. परफेक्ट स्क्वेअर तो एक पार्ट दाखवतो. परफेक्ट स्क्वेअर ही टर्म कशी ऍडजस्ट करायची बघा. आता x+5 चा ब्रॅकेट स्क्वेअर तुम्हाला सगळ्यांना येतो. काय सांगा, तर तो x² प्लस प्रोडक्ट ऑफ 2 डबल ऑफ दॅट 5 टू द 10x आणि प्लस लास्ट टर्म स्क्वेअर 25. आता समजा एखाद्या क्वाड्रॅटिक मध्ये बघा इथं स्क्वेअर टर्म जी 25 आहे ना, ही जर तुम्हाला हे ब्रॅकेट स्क्वेअर येतो म्हणून माहिती आहे, पण समजा मी एखाद्या क्वाड्रॅटिकचा एवढाच तुम्हाला पार्ट दिला x² प्लस 10x, तर इथं जी स्क्वेअर टर्म काय आहे ही कशी ओळखायची. इथनं बघून नाही सांगायचं 25, याच्यावरून या दोघांवरून ओळखायचं. तर बघा याला म्हणतात फर्स्ट टर्म जी स्क्वेअर असते, त्याला म्हणतात मिडल टर्म, आणि याला म्हणतात स्क्वेअर टर्म. जर तुम्हाला इथली स्क्वेअर टर्म पाहिजे असेल, स्क्वेअर टर्म, तर फॉर्म्युला असं लक्षात ठेवायचा, मिडल टर्म स्क्वेअर एमपी मिडल टर्म स्क्वेअर अपॉन 4 इंटू फर्स्ट टर्म. काय लक्षात ठेवायचं, मिडल टर्म स्क्वेअर अपॉन 4 इंटू फर्स्ट टर्म. सांगा मिडल टर्म इथं बघा, इथं काय 10x, मिडल टर्म 10x चा स्क्वेअर अपॉन 4 इंटू फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म कोण आहे सांगा, x². मग 10 स्क्वेअर 100, x चा स्क्वेअर x² अपॉन 4x², x² कॅन्सल, 4 25 100, म्हणजे स्क्वेअर टर्म किती मिळाली सांगा तुम्हाला, इथले 25 मिळाले. तर हा स्क्वेअर टर्मचा एक फॉर्म्युला तुम्हाला आधीमध्ये कायम लागणार आहे. एवढ्या साधारण गोष्टी तुम्हाला यायचे लागतील. एक तर इनइक्वालिटी मध्ये स्क्वेअर रूट कसं घ्यायचं, आणि हाऊ टू फाइंड द स्क्वेअर टर्म और थर्ड टर्म इन अ क्वाड्रॅटिक. त्यातली थर्ड टर्म कशी ओळखायची, स्क्वेअर टर्म कशी ओळखायची, एवढ्या साधारण तुम्हाला गोष्टी लागतील. आता आपण यातला क्वेश्चन नंबर 2 स्टार्ट करणार आहोत. ओके ओके, नाव एक्सरसाइज 4.2 क्वेश्चन नंबर 2. त्यातला फर्स्ट क्वेश्चन. प्रॉब्लेम मध्ये त्यांनी काय म्हणलं बघा, जरा वरती वाचून बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x फॉर विच f(x) इज अन इन्क्रीजिंग फंक्शन. x च्या कोणत्या व्हॅल्यू करता हे इन्क्रीजिंग फंक्शन आहे असं तुम्हाला त्यांनी विचारले. x च्या कोणत्या व्हॅल्यूज करता हे इन्क्रीजिंग. मला सांगा फंक्शन इन्क्रीजिंग असेल तर dy/dx किंवा f'(x) काय असतं सांगा, ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह. आणि फंक्शन डिक्रीजिंग असेल तर dy/dx कसं असतं, लेस दॅन 0 असतं. ठीक आहे. मग आता पहिले आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. ठीक आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. मग f'(x) इक्वल्स dy/dx ऑफ ब्रॅकेट मध्ये 2x³ मायनस 15x² प्लस 36x प्लस 1. Therefore f'(x) इक्वल्स, आता याचा डेरिव्हेटिव्ह, हे आता थोडे डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट केला पाहिजे तुम्हाला. 3 2 जा 6, 6x² मायनस 15 2 जा 30x, 36 into 1 म्हणजे 36. हा झाला तुमचा f'(x). if f(x) is an increasing function, then f'(x) is greater than 0. मग आता f'(x) काय सांगा, 6x² minus 30x plus 36 is greater than 0. यातून 6 कॉमन काढा, ब्रॅकेट मध्ये x² minus 5x plus 6 greater than 0. 6 ट्रान्सफर करा
आणि जे ज्यांना तुम्ही डिवाइड करताय ते टर्म पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह ते बघायचं बरं का, ते फार महत्त्वाचं असतं. आता तुम्ही ज्याने डिवाइड करणार ते पॉझिटिव्ह आहे, त्यामुळं नो चेंज इन साइन. सो एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इज ग्रेटर दॅन 0. 6 ट्रान्सफर केले. आता फक्त एवढं बघायचं, क्वाड्रॅटिकचा पार्ट आला मगाशी मी म्हणलो तसं क्वाड्रॅटिक. त्यातला 6 हा परफेक्ट स्क्वेअर आहे का, म्हणजे 6 हा कोणाचा स्क्वेअर आहे सांगा. 3 चा आहे का, 2 चा आहे का, 4 चा आहे का, 5 कोणाचा नाही. तर हा परफेक्ट स्क्वेअर असला पाहिजे. यासाठी पहिल्यांदा कॉन्स्टंट पलीकडे घ्यायचा. आता महत्वाचा पार्ट आहे, नीट लक्ष द्या. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 5x ग्रेटर दॅन मायनस 6, ग्रेटर दॅन 6 पलीकडे घेतले मायनस. आता मी मगाशी म्हणल्याप्रमाणे तुम्हाला एक्स स्क्वेअर आहे मायनस 5x आहे, स्क्वेअर टर्म कॅल्क्युलेट करायची. हे बघा इथे लिहितो मी स्क्वेअर टर्म. काय फॉर्म्युला होता मगाशी, मिडल टर्म स्क्वेअर अपॉन 4 इंटू फर्स्ट टर्म. आता इथे मिडल टर्म कोण आहे बघा, मायनस 5x चा स्क्वेअर अपॉन 4 इंटू फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म कोण आहे, एक्स स्क्वेअर. मायनस चा स्क्वेअर प्लस 25x स्क्वेअर अपॉन 4x स्क्वेअर. एक्स स्क्वेअर कॅन्सल, फायनल आन्सर 25/4. म्हणजे तुम्हाला स्क्वेअर टर्म मिळाली 25/4. हे साईडला रेफर करायचं. आता पुढच्या स्टेप मध्ये बघा, देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 5x. आता ही स्क्वेअर टर्म ऍड करा. बघा ही स्क्वेअर टर्म प्लस 25/4 हे ग्रेटर दॅन ऍज इट इज मायनस 6 ऍज इट इज. दोन्ही बाजूला स्क्वेअर टर्म ऍड करायची. इक्वेशनच्या इनइक्वेशनच्या दोन्ही साईडला प्लस 25/4 अशी दोन्ही बाजूला स्क्वेअर टर्म काय करून घ्यायची, ऍड करून घ्यायची. आता इथून एवढा पार्ट असतो ना बघा, हा सगळा पार्ट हा ब्रॅकेट स्क्वेअर हमखास असतो 100%. मग कुणाचा स्क्वेअर येतो, सोपा पर्याय बघा, पहिल्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं, शेवटच्याचं पण स्क्वेअर रूट घ्यायचं 5/2 आणि मधल्याचं काहीतरी घ्यायचं म्हणून साइन घ्यायचं, साइन आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. प्रत्येकाचं काहीतरी घ्यायचं बघा, याचं स्क्वेअर रूट घेतलं, याचं स्क्वेअर रूट घेतलं, मधल्याचं काहीतरी घ्या, विचारायचं काय, साइन तरी घ्या कमीत कमी म्हणून साइन घ्यायचं. आणि याचा ब्रॅकेट स्क्वेअर केला की तुम्ही हे येतं करून बघा. ब्रॅकेट स्क्वेअर तुम्ही शिकलाय 7वी पासून करत आलाय. a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर करून बघा. a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्रोडक्ट ऑफ 2 अँड डबल ऑफ दॅट. डबल म्हणजे 2 जातो आणि 5x शिल्लक राहतात. ग्रेटर दॅन, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बघा, रेफर करा. 6 4 चा मायनस 24 प्लस 25 मध्ये 25 अपॉन 4. 25 मध्ये 24 गेले म्हणजे 1/4 शिल्लक राहील. हा पार्ट 1/4 शिल्लक राहील. आता मगाशी म्हणल्याप्रमाणे स्क्वेअर रूट घ्यायची वेळ आली. टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. बघा मी काय म्हणलो तर आठवतं का बघा, स्क्वेअर रूट घेताना हे बघा, एक्स मायनस 5/2 आहे ते साइन ठेवलं तर त्याचं पॉझिटिव्ह रूट घ्यायचं 1/2 अँड एक्स मायनस 5/2. आता साइन म्हणजे हे साइन बदलायचं आणि याचं निगेटिव्ह रूट घ्यायचं -1/2. हे मगाशी मी तुम्हाला सांगितलं, एकदा पॉझिटिव्ह रूट आणि एकदा निगेटिव्ह रूट. ठीक आहे, -5/2 पलीकडे गेली. एक्स इज ग्रेटर दॅन हाफ प्लस 5/2. एक्स इज लेस दॅन हे पलीकडे गेले -हाफ, हे प्लस काय झाले सांगा, हे 5/2. एक्स ग्रेटर दॅन, आता डिनॉमिनेटर सेम आहे की नाही, 5 + 1 6, 6/2 म्हणजे 3 अँड एक्स इज लेस दॅन -1 + 5 म्हणजे 4. कॉमन डिनॉमिनेटर 2 आहे. -1 + 5 म्हणजे 4, 4/2 म्हणजे 2. म्हणजे आन्सर आलं तुमचं एक्स लेस दॅन 2 आणि एक्स ग्रेटर दॅन 3. आता हे लास्ट स्टेप असते ना, ही थोडी आणखी अवघड आहे. ह्याचं मीनिंग लिहायचं असतं, ह्याचं मीनिंग, ह्याचं आपल्याला मीनिंग लिहायचं. मी थोडासा इथला पार्ट रब करतो आणि तुम्हाला त्याचं मीनिंग काय ते सांगतो. एक नंबर लाईन करतोय, नंबर लाईन.
0 1 2 3 4 5 6 7 ह्याला म्हणायचं अप टू पॉझिटिव्ह इन्फिनिटी इन्फायनाइट वाटतं -1 -2 -3 -4 -5 -6 -7 डॅश 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 ह्याला म्हणायचं निगेटिव्ह इन्फिनिटी. आता तुमचा x कसा आहे 3 पेक्षा मोठा आहे. x कसा आहे तुमचा 3 पेक्षा मोठा म्हणजे बघा नंबर 3 आहे. बघा 3 3 पेक्षा मोठी म्हणजे सगळे इकडचे नंबर बघा इकडचे नंबर पण कुठपर्यंत अप टू पॉझिटिव्ह इन्फिनिटी आणि x 2 पेक्षा लहान पण आहे. हे बघा इथं 2 आहे बघा इथं 2 आणि 2 पेक्षा लहान कोण कोण आहे सांगा. हे बघा हे सगळे 2 पेक्षा लहानच आहेत. कुठपर्यंत मायनस इन्फिनिटी पर्यंत. हे तुमचा आन्सर फक्त त्या दोन लाईनच्या मधलं नाहीये. मायनस इन्फिनिटी 2 पर्यंत आहे. मायनस इन्फिनिटी 2 पर्यंत आहे आणि 3 पासून पॉझिटिव्ह इन्फिनिटी पर्यंत आहे. मग हे याच्या खाली ऍक्च्युअली इथपर्यंत सांगितलं तरी सफिशियंट आहे. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बघा मागे आन्सर असं दिलंय का बघा. हे असं बाजूला रेफर करायचं आणि ठरवायचं आपला आन्सर बघा. मायनस इन्फिनिटी पासून 2 पर्यंत आहे अँड म्हणजे युनियन त्याचं युनियन आपण सेट थेअरी मध्ये 9वीत शिकलो ना तसं बघा. सो x बिलॉंग्स टू राउंड ब्रॅकेट मायनस इन्फिनिटी टू 2 युनियन आता इथं बघा 3 पासून पॉझिटिव्ह इन्फिनिटी पर्यंत 3 अप टू पॉझिटिव्ह इन्फिनिटी हे तुमचं फायनल आन्सर आहे. समजा ही लाईन जरी नाही लिहिता आली आणि एवढं जरी ठेवलं x इज ग्रेटर दॅन 3 आणि x इज लेस दॅन 2 तरी सफिशियंट आहे. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये मागे आन्सर काय दिले एकदा चेक करून बघा. नाउ सेकंड क्वेश्चन fx इज x² + 2x - 5 x च्या कोणत्या व्हॅल्यूज करता हे इन्क्रीजिंग फंक्शन असं विचारलंय. प्रॉब्लेम मध्ये मुळातच स्क्वेअर असला क्वाड्रॅटिक असला की तो सगळ्यात सोपा असतो कारण त्यात ते परफेक्ट स्क्वेअर वगैरे ऍडजस्टमेंट याच्यात काही नसतात. तुम्हाला सोडवल्यावर जाणलं असलं की जातं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x f' x इक्वल्स d by dx of x² + 2x - 5 x² चा डेरिव्हेटिव्ह 5x + 2 into bracket x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे 5x + 2 हे झालं f'(x). क्वेश्चन काय विचारलाय x च्या कोणत्या व्हॅल्यू करता तुमचं फंक्शन इन्क्रीजिंग असं विचारलंय. मग if fx is an increasing function then f'(x) is positive. Then f'(x) is greater than 0. आता f'(x) म्हणजे आपल्याकडे काय आहे 5x + 2 greater than 0. आता इथे काही परफेक्ट स्क्वेअरचा प्रश्नच नाही कारण स्क्वेअरची टर्मच नाही x² ची. त्यामुळे 2 ट्रान्सफर 5x greater than -2 2 ट्रान्सफर 2 ने डिवाइड x greater than -1 2 ने डिवाइड करा ना म्हणजे x -1 पेक्षा मोठा पाहिजे. आता -1 पेक्षा मोठं म्हणजे कोण कोण असतं लगेच परत इकडे असे रफ नंबर लाईन काढून बघायची. इकडे 0 इकडे -1 -2 1 2 3 अप टू पॉझिटिव्ह इन्फिनिटी. आता तुमचा x कसा आहे -1 पेक्षा मोठा आहे. इथं -1 आहे बघा इथं दिसलं का -1. तर या -1 पेक्षा x मोठा आहे म्हणजे इकडे 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 बघा हे सगळे -1 पेक्षा मोठे नंबर आहेत. म्हणजे याच्या खाली फायनल आन्सर लिहिताना therefore x belongs to -1 पासून कुठपर्यंत इन्फिनिटी पर्यंत -1 to इन्फिनिटी हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. ओके. नाउ थर्ड क्वेश्चन fx equals 2x³ - 15x² - 144x - 7 differentiating with respect to x f'(x) equals d by dx of 2x³ - 15x² - 144x - 7. आता थोडा मी डेरिव्हेटिव्ह मात्र डायरेक्ट घेणार आहे बघा. हे 3 पुढे आणले 6x² - 2 पुढे आणले
30x मायनस 144 इंटू ब्रॅकेट x चा डेरिव्हेटिव्ह हा झाला तुमचा dy by dx किंवा f dash if fx is an increasing function then f dash x is greater than 0. आता f dash x कोण आहे सांगा 6x square minus 30x minus 144 greater than 0. सगळ्यातले 6 कॉमन करा x square minus 5x minus 6 2 is 12 6 4 is 24 greater than 0. 6 transfer करा x square minus 5x minus 24 greater than 0. आला का क्वाड्रेटिक 24 परफेक्ट स्क्वेअर का चेक करा नाही पुन्हा पलीकडे करा x square minus 5x greater than मायनस से प्लस आहे. आता इथली तुम्हाला स्क्वेअर टर्म शोधायची आहे त्यासाठी थोडंसं रफर करावं लागतं. सांगा स्क्वेअर टर्मचा फॉर्म्युला काय सांगितला मी तुम्हाला स्क्वेअर टर्म इक्वल्स मिडल टर्म स्क्वेअर अपॉन 4 इंटू फर्स्ट टर्म. मिडल टर्म म्हणजे मायनस 5x चा स्क्वेअर अपॉन 4 इंटू फर्स्ट टर्म आहे आपल्याकडे x स्क्वेअर माइनस का स्क्वायर प्लस 25 x स्क्वायर अपॉन 4x स्क्वायर कैंसल 25 by 4 ही तुमची स्क्वेअर टर्म आहे. 25 by 4 ही स्क्वेअर टर्म आपल्याला दोन्हीकडे ऍड करायची आपल्याला. ठीक आहे बघा इथं बघा इथं लक्ष द्या x स्क्वेअर माइनस 5x प्लस ही स्क्वेअर टर्म 25 by 4 ग्रेटर दॅन हे तुमचे 24 आहे तसे प्लस याच्यात पण काय ऍड करायचे दोन्ही बाजूला आपल्याला 25 by 4 ऍड करायचे. ओके आता याच्याकडे जर आपण पाहिलं तर हा 100% ब्रॅकेट स्क्वेअर असतो. कोणाचा ना कोणाचा काय असतो हा ब्रॅकेट स्क्वेअर असतो. तुम्ही चेक करा कोणाचा स्क्वेअर आहे तो चेक करा बरं. x मायनस ह्याचं स्क्वेअर रूट 5 by 2 आणि मधल्याचं साइन त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर ग्रेटर दॅन इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 24 4 is 96 प्लस 25 1 25 आणि अपॉन 4 त्यातले आपण 4 काढून घ्यायला दिले की 100 होते 100 आणि वरचे 21 म्हणजे 121 अपॉन 4 राईट साइड. आता स्क्वेअर रूट घ्यायचा आहे मी मगाशी सांगितलं लक्षात ठेवा. हे बघा टेकिंग इथं लिहा टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स असं लिहा. x मायनस 5 by 2 आहे ते साइन ठेवलं तर पॉझिटिव्ह रूट घ्यायचं 11 by 2 ह्याचं पॉझिटिव्ह रूट घ्यायचं 11 by 2 अँड x मायनस 5 by 2 इज लेस दॅन त्याचं निगेटिव्ह रूट घ्यायचं मायनस 11 by 2. पहिली गोष्ट त्याचे दोन रूट्स काय आहेत एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह 11 by 2. पॉझिटिव्ह रूट घेताना आहे ते साइन आणि निगेटिव्ह रूट घेताना साइन बदलून घ्यायचं. मायनस 5 by 2 पलीकडे न्या x ग्रेटर दॅन 11 by 2 प्लस 5 by 2 अँड x लेस दॅन ही पलीकडे घ्या मायनस 11 by 2 प्लस 5 by 2. सांगा कॉमन डिनॉमिनेटर 2 आहे 11 प्लस 5 म्हणजे 16 आणि 16 by 2 म्हणजे किती 8. 11 प्लस 5 म्हणजे 16 16 by 2 म्हणजे 8 अँड x लेस दॅन हे मायनस 11 प्लस 5 आहे म्हणजे मायनस 6. मायनस 11 प्लस 5 म्हणजे काय सांगा मायनस 6 झाले कळतं का. मायनस 11 प्लस 5 म्हणजे मायनस 6 झाले. ठीक आहे बाय 2 म्हणजे मायनस 3 म्हणजे x मायनस 3 पेक्षा लहान आणि x 8 पेक्षा काय सांगा मोठे आहेत. मग असं कुठेतरी बाजूला नंबर लाईन बघायची बघा 0 1 2 3 4 5 6 7 8 मी अंदाज दाखवले 8 -1 -2 -3 -4. हा इकडे पॉझिटिव्ह इन्फिनिटी इकडे निगेटिव्ह इन्फिनिटी. काय सांगा x ग्रेटर दॅन 8 म्हणजे x 8 पेक्षा मोठे आहेत. बघा मोठे आहेत म्हणजे कुठे इन्फिनिटी पर्यंत आहेत आणि -3 पेक्षा लहान म्हणजे -3 पासून इकडे -इन्फिनिटी पर्यंत. म्हणजे थोडक्यात x बिलॉंग्स टू इथं बघायचं याच्यावर
माइनस इन्फिनिटी टू -3, x बिलोंग्स टू माइनस इन्फिनिटी टू -3 युनियन 8 टू पॉझिटिव्ह इन्फिनिटी. 8 पासून बघा, 8 पासून कुठपर्यंत? पॉझिटिव्ह इन्फिनिटी. हे त्याचं फायनल आन्सर असेल. ओके.